नमस्कार मंडळी, आज मी आणि सोसायटीमधील बायका सर्व मिळून चाललोय देवीच्या दर्शनासाठी। आत्ता रात्रीचे 10:30 झाले। जवळजवळ 35 महिला निघाल्यात दर्शनासाठी चेंबूरवरून। खूप अशा या आमच्या महिला हौशी कलाकार आहेत आणि त्याच हौशेने आणि उत्साहाने निघाल्यात। तर बघूया पुढचा प्रवास। नवरात्र उत्सव हा देवीचे 9 दिवस वेगवेगळी 9 रूप साकारताना पाहायला मिळते। देवीची ही नवनवीन रूप पाहायला आम्ही निघालो तेव्हा सुरुवातीला पाऊस बऱ्यापैकी चालूच होता। वेगवेगळ्या ठिकाणी कुठे अर्धनारी, नटेश्वर तर कुठे मल्हार माळसा बनून येते। अष्टभुजा महिषासुर मर्दिनी युद्धाच्या आवेशात उभी असलेली सुद्धा पाहायला मिळते। देवीची रूप ही कालिका माता, राधाकृष्ण, जोगती, एकवीरा आई, रुक्मिणीच्या स्वरूपात, लक्ष्मी माता, गंगा माता अशा कितीतरी सुंदर रूपात पाहायला मिळतात। सुरुवातीला दादरच्या आई भवानीची भेट घेतली। तिथे प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळे आईचे दर्शन घेतले आणि लगेच निघालो दादरमध्येच असलेल्या नायगावच्या माऊलीचे दर्शन घ्यायला। नायगावची माऊली ही बसत्या स्वरूपात दिसली। देवीचे रेखीव रूप व नेत्रदीपक तेज असे पाहायला मिळाले। नायगावच्या देवीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही जाणार होतो चंदनाच्या देवीचे दर्शन घ्यायला, की जी ती पण तिथेच दादरमध्येच असल्यामुळे आम्हाला 3 देवींचे दर्शन घ्यायला मिळणार होते। चंदनाच्या देवीची स्थापना 1944 पासून झाल्याचे समजले। या देवीचे स्वरूप हे उभे होते, तेवढेच देखणे आणि सुबक अशी मनमोहक मूर्ती इथे पाहायला मिळाली। दादरमध्येच 3 देवींचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो लालबागच्या तेजूकाया या देवीचे दर्शन घ्यायला। इथे आल्यानंतर दर्शनासाठी खूप मोठी लाईन लागली होती। दर्शन घेता घेता जवळजवळ 1 तास निघून गेलेला। या देवीचे स्वरूप हे उभे होते। दरवर्षी नवनवीन आकर्षक आणि सर्वोत्कृष्ट मूर्ती इथे पाहायला मिळतात। देवीचे हे सुंदर उभे रूप लक्ष्मीच्या रूपात भक्तांना मंत्रमुग्ध करणारे होते। दर्शन झाल्यानंतर तिथे प्रत्येक भक्ताला नाश्ता करायची सोय होती। आम्ही दर्शन घेतल्यानंतर नाश्त्याचा आस्वाद घेण्यासाठी गेलो। बाहेर खूप पाऊस पडत होता, त्यात तिथे गेल्यानंतर मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी आम्हाला मिसळ पाव खायला मिळाले। आम्ही सर्वांनी ती आवडीने खाल्ली। बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला गणपती, शंकर, देवी सरस्वती आणि साईबाबा यांचेही दर्शन झाले। आमच्या सर्व बायकांनी तर तावच मारला होता मिसळ पाववर, पण खूप छान वाटलं आणि मिसळ तर 1 नंबर होती। दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो चिंचपोकळीच्या माऊलीकडे। ही देवी बसत्या स्वरूपात विराजमान असून दिव्य प्रभावलीसह सुंदर लक्ष्मीच्या रूपात दिसली। देवीचे हे अप्रतिम दर्शन भक्तांना मंत्रमुग्ध करत होते। यानंतर आम्हाला जायचं होतं अथरोडची माऊली आणि अथरोडची संतोषी मातेचं दर्शन घ्यायला। या दोन्ही देवींना पाहताच उभ्या स्वरूपात असून तेवढ्या सुंदर, रेखीव आणि मनमोहक पाहायला मिळाल्या। वातावरण अगदी मंत्रमुग्ध करणाऱ्या होत्या। सुरुवातीला पाऊस खूप कमी होता, पण अचानक तो धोधो असा पडू लागला, त्यामुळे बायका खूप नाराज झालेल्या दिसून आल्या। पण पाऊस पडत असूनही प्रत्येक बाई ही दर्शनासाठी झटून बाहेर पडली। धोधो असा पाऊस पडत असतानाच आम्ही निघालो दगडी चाळची माऊली पाहायला। या देवीला केलेले डेकोरेशन तर भव्य दिव्य असे होते। नजरेत साठवून ठेवण्यासारखे वाव असे होते। अष्टभुजा महिषासुर मर्दिनी युद्धाच्या आवेशात उभी असलेली ही दगडी चाळची माऊली भक्तांना शौर्य, पराक्रम आणि श्रद्धेचं प्रतीक दाखवते। दगडी चाळच्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर तिथेच 7 रस्त्याच्या माऊलीचे सुद्धा दर्शन आम्हाला झाले। ही माऊली तर अत्यंत मनमोहक, भक्तांना मंत्रमुग्ध करणारी अशी सुंदर मूर्ती इथे पाहायला मिळाली। उभ्या स्वरूपात पण शांत, अगदी खरी असल्याचा भास झाला।
मन अगदी शांत झालं होतं. तिथून आम्ही निघालो जपाची देवीचे दर्शन घेण्यासाठी. पाऊस तर वाढतच होता. भिजल्यामुळे गारवा जाणवत होता. वातावरण अगदी शांत झालं होतं. अशा या शांत वातावरणात देवीचे दर्शन घेताना मन सुद्धा शांत झालं होतं. जपाचे आणि समरचे या दोन्ही देवींचे दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो ठाण्यामध्ये, ठाण्याच्या दुर्गेश्वरी माऊलीकडे. ठाण्याची दुर्गेश्वरी ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांची देवी. इथे भक्ती, परंपरा, वारसा एकत्र अनुभवायला मिळाला. दुर्गेश्वरी देवी ही भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र असून दरवर्षी हजारो भक्त या दर्शनासाठी येतात. आनंद आश्रम देवीचे भव्य दर्शन आणि भक्तिरसपूर्ण सोहळा अनुभवायला मिळाला. रात्रभर देवींचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो आई तुळजाभवानी कोपरखैरणी मंदिराकडे. सकाळचे 6 वाजले होते. तिथे गेल्यानंतर मंदिरात शांतता आणि मन मोकळं असं वातावरण वाटत होतं. सकाळची वेळ असल्यामुळे तर अत्यंत शांतता वाटत होती. आई तुळजाभवानी ही शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे. तुळजाभवानी हे महिषासूर वर्धनीय रूप आहे. याची स्थापना 17व्या शतकात झाली. मंदिर खूप सुंदर, भव्य आणि दगडात कोरल्याने अधिक भक्कम आहे. या मंदिरात चांदीचा स्तंभ आहे असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील 3.5 शक्तींपैकी हे एक आहे. देवीचे दर्शन आणि आरती झाल्यानंतर आम्ही थेट निघालो घरी यायला. तर कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तोवर बाय. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.